क्राइस्ट चर्चमधील सर्व लहान थोर बंधू भगिनींना सभासदांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी अभिवादन करीतो आणि देवबापाला मनापासून धन्यवाद देतो तुमच्या ख्रिस्तामधील विश्वासासाठी, तुमच्या साक्षीसाठी, तुमच्या सेवेसाठी, सर्व गोष्टीसाठी मी देवाला मनापासून धन्यवाद देतो। परमेश्वर देवबापानं येथवर आम्हाला सुखी राखलेलं आहे, सुरक्षित राखलेलं आहे, त्याही बद्दल देवबापाचे मनापासून मी आभार मानतो। आज विशेष करून तुमच्याशी बोलत असताना प्रामुख्याने 3 गोष्टी मी तुमच्याबरोबर बोलू इच्छितो। पहिली गोष्ट ही की देवानं या युगामध्ये आम्हाला जी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ज्याला आम्ही IT म्हणतो, ती दिलेली आहे, त्यासाठी देवाचे मनापासून आभार मानतो। जे सायंटिस्ट आणि जे लोक आहेत त्यांच्याबद्दलही देवाचे मनापासून आभार मानतो। या गोष्टीमुळे आम्हाला पॅन्डेमिकच्या काळामध्ये ऑनलाईन सर्व्हिस घेता आली, आमचा विश्वास आम्हाला जागृत ठेवता आला, चर्च सर्व्हिसमध्ये ऑनलाईनद्वारे भाग घेता आला आणि या सगळ्या गोष्टीसाठी मी मनापासून परमेश्वराला धन्यवाद देतो। त्यामुळं देवावरील आमची श्रद्धा ही कंटिन्यूशनमध्ये आहे आणि ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे। दुसरा मुद्दा, परमेश्वर देवबापानं या टेक्नॉलॉजीमुळं आमच्या चर्चची जी अर्थव्यवस्था, त्याला आम्ही फायनान्शियल सिस्टम म्हणतो, त्या सिस्टमवरही जास्त मोठा परिणाम होऊ शकला नाही। कारण जो QR कोड चर्च मार्फत तुम्हाला देता आला, त्याद्वारे तुम्ही तुमचे चर्च फंड रेग्युलर भरले, चर्च फायनान्स हे अबाधित राहिलं, त्याचबरोबर डायसिसलाही तुम्हाला मदत करता आली आणि ह्यासाठी मी परमेश्वराला मनापासून धन्यवाद देतो। तिसरी महत्त्वाची गोष्ट की जरी आम्हाला फिजिकली एकत्र येता आलं नाही तरी या माध्यमातून आम्ही चर्च सर्व्हिसमध्ये भाग घेऊ शकलो, या माध्यमातून आम्ही एकमेकांशी संवाद साधू शकलो आणि या सर्व गोष्टीसाठी मनापासून मी परमेश्वराचे आभार मानतो। परंतु या काळामध्ये आम्हाला चर्चची जी संडे स्कूलची सेवा होती ती पूर्ण करता आली नाही आणि म्हणून त्यासाठी आता आम्ही एक नवीन पर्याय शोधून काढलेला आहे आणि त्यासाठी आम्ही देवाला धन्यवाद देतो की जसं आजकाल एज्युकेशन फील्डमध्ये स्मार्ट क्लासेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे, ऑनलाईनच्याद्वारे लेकरांना शालेय शिक्षण घेता आलं, त्याच धर्तीवर आम्हाला संडे स्कूलसाठी देखील आता काहीतरी करता येतं। त्यासाठी मनापासून मी देवाला धन्यवाद देतो। देव बाप, पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावानं क्राइस्ट चर्च स्मार्ट संडे स्कूलचं मी समर्पण करतो। आमेन। प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सगळ्यांना सलाम। प्रियजन हो, आनंद वाटतो की ज्या प्रकारे सध्या जगामधून डिजिटल युग चालू आहे आणि मंडळीचा पाया म्हटला तर संडे स्कूलची ही लेकरं, शाब्बास शाळेची ही लेकरं आणि त्यातूनच काळाची ही गरज पाहून आपल्या चर्चचे तिडके परिवार, फॅमिली यांच्याद्वारे आपल्या चर्चकरिता शाब्बास शाळेची जी गरज जाणून लेकरांना एक शिक्षणाद्वारे एक डिजिटल माध्यमातून नवीन TV त्यांनी उपलब्ध दिलेला आहे आणि त्या माध्यमातून सर्व लेकरांना एक डिजिटल शिक्षण सिस्टमद्वारे उपलब्ध करून त्यांनी या विशेष अशा नवीन कार्याकरता लेकरांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्याद्वारे त्यांनी एक चांगलं शिकून आत्मिक जीवनामध्ये वाढावं आणि त्यासाठी एक नवीन असा हा उपक्रम किंवा नवीन ही सिस्टम त्यांनी आपल्याला प्राप्त करून दिली आहे। मी देवबापाला धन्यवाद, गौरव देतो आणि देवबापाजवळ हीच प्रार्थना करतो की या संपूर्ण परिवाराला विशेष परमेश्वर आशीर्वादित करो आणि लेकरांसाठी मी हीच विनंती करतो की लेकरांनी या सिस्टमचा विशेष लाभ घ्यावा, आत्मिक जीवनाद्वारे त्यांनी हे शिक्षण प्राप्त करून घ्यावं आणि त्याद्वारे
परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा हीच मी अपेक्षा करतो लेकरांजवळ. आणि त्याद्वारे सर्व शिक्षक जे आहेत त्या शिक्षकांना देखील परमेश्वर या माध्यमातून सहाय्य करो आणि त्यांनाही विशेष आशीर्वादित करो. देवबाप संपूर्ण या परिवाराला, सर्व सेवकगणांना आशीर्वाद देव. थँक्यू. धन्यवाद. मुलांनो, सलाम सलाम सर्वांना. आज खूप आनंदाची बातमी तुम्हाला थोड्याच वेळात मिळणार आहे. तुम्हाला टीव्ही बघायला आवडतो ना? हो. मोबाईल गेम खेळायला? हो. आणि हे सगळं आपण डिजिटल युगामध्ये असल्यामुळे आपल्याला प्राप्त झालेलं आहे. डिजिटल युगानं जे आपल्याला दिलं त्याचा उपयोग आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी कसा करून घेता येईल याचा विचार आपण बरेच दिवस म्हणजे लॉकडाऊनच्या काळापासून करत होतो. आणि या डिजिटल प्रणालीचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे आपल्या मंडळीला करून घेता आला. या डिजिटल युगामध्ये आणि खास रीतीनं लॉकडाऊनच्या काळामध्ये या प्रणालीचा आपल्याला खूप उपयोग झाला. चर्चच्या माध्यमातून चर्चच्या सर्व भक्ती आणि उपासना यूट्यूबच्या माध्यमातून करण्याकरिता या डिजिटल युगानं खूप मोठं योगदान आपल्याला दिलं, ज्यासाठी तिडके परिवार, मंडलिक परिवार आणि अनेकांनी खूप मोठं योगदान दिलं. पॅन्डेमिकच्या काळामध्ये संडे स्कूल मात्र थोडंसं वंचित राहिलं. परंतु आता एक नवीन प्रणाली संडे स्कूलसाठी देखील आपल्यामध्ये आलेली आहे. आपलं संडे स्कूल सुद्धा आता डिजिटल संडे स्कूल होणार आहे आणि खूप आनंद तुम्हाला वाटणार आहे. नवीन नवीन गोष्टी शिकत असताना, नवीन अनुभव घेत असताना निश्चित तुम्हाला खूप मोठा आनंद होणार आहे. आणि संपूर्ण मराठवाडा धर्म प्रांतामध्ये आपलं ख्राइस्ट चर्च, मला असं वाटतं, प्रथम डिजिटल संडे स्कूल चालवणार असणार आहे. आणि ही आम्हा सर्वांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. प्रथमच आपलं चर्च हा उपक्रम हाती घेत आहे. संडे स्कूल आमचा एक महत्त्वाचा घटक आहे, जो आमची पुढची पिढी घडवत असतो. आणि या संडे स्कूल बद्दल तिडके परिवाराचं खूप योगदान आहे. खास रीतीनं आम्हा सर्वांच्या परिचित असलेल्या तिडके आंटी यांनी संडे स्कूलच्या साठी जी इमारत त्यांच्या वैयक्तिक योगदानातून दिली ती आम्हा सर्वांना माहीत आहे. आणि त्यांच्या महानिद्रा घेतल्यानंतर हे काम थांबतंय की काय असा संभ्रम निर्माण झालेला असतानाच त्यांच्या कुटुंबातील पुढील पिढीनं एक मोठं पाऊल
उचललं आणि त्यांच्याद्वारे आपणाला आज हे डिजिटल संडे स्कूल अनुभवायला मिळणार आहे. मी सर्व तिडके परिवाराचे त्यांच्या असलेल्या योगदानाबद्दल आभार मानतो आणि संडे स्कूलच्या तुम्हा सर्व छोट्या छोट्या बालकांचं अभिनंदन करतो की येणाऱ्या दिवसामध्ये खूप चांगल्या गोष्टी तुम्ही शिकणार आहात. देवबापाला धन्यवाद देऊ आणि देवबापाची उपकार स्तुती करू. या डिजिटल युगामध्येही आपण या माध्यमांमधून देवाचं गौरव करणार आहोत. तसेच तुम्हा सर्व पालकांचे देखील मी अभिनंदन करतो की तुमच्या कुटुंबातील या पुढच्या पिढीसाठी एक अतिशय सुंदर उपक्रम देवबापानंच आमच्या चर्चमध्ये निर्माण केलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे की वेळेवर आपल्या मुलांना संडे स्कूलमध्ये पाठवा. संडे स्कूलमध्ये मुलं जातात की जात नाही याची काळजी घ्या आणि आपल्या पुढच्या पिढीला सुरक्षित करा. पुन्हा एक वार सर्वांना शुभेच्छा. संडे स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि विशेष आभार तिडके परिवार आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या इतर सर्वांचे.